राज्यातल्या 5 न्यायालयांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आज मुंबईत आली। मुंबईतील उच्च न्यायालय, किला कोर्ट, वांद्रे कोर्ट, अंधेरी कोर्ट, नागपूर कोर्टाला धमकीचा मेल आला। ही धमकी मिळताच यंत्रणा सतर्क झाल्या आणि ISI मद्रास टायगरच्या नावाने नागपूर कोर्टाला धमकीचा मेल आला होता। त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर अंधेरी कोर्टाचं कामकाज तात्पुरतं थांबवण्यात आलेलं होतं। त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली। या प्रकरणामध्ये निनावी कॉल असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती पुन्हा निशाणा साधला। सातारा जिल्ह्याच्या सावरी गावातील ड्रग प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। दरम्यान ड्रग प्रकरणासंदर्भात आमच्या पक्षाचे खासदार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतील आणि आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे। तसंच पुढे बोलताना या ड्रग प्रकरणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संसदेत विषय मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। माझ्या पक्षाच्या वतीने सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर, सन्माननीय खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील। त्यांना वेळ किती मिळतोय हे फार महत्त्वाचं। त्यासोबतच दुसरी गोष्ट, माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील। तिसरी गोष्ट, मी स्वतः राज्यामध्ये राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टींना अवगत करून देणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावी, मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागते। मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का। दरम्यान सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावरती ड्रग फॅक्टरी चालवत असल्याचे आरोप केले। त्यांच्या आरोपांना शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारेंनी उत्तर दिलंय। सुषमा अंधारेंना शूर्पणखेची उपमा देत जोरदार पलटवार केलाय। खरं तर कालपासून जो गदारोळ एका शूर्पणखेनं माजवलेला आहे। रामायणात सुद्धा अशीच एक शूर्पणखा होती की जी राम आणि लक्ष्मणांच्या वरती आरोप करत होती। आज अशाच काही शूर्पणखा या फक्त स्वतःवरती कॅमेऱ्याचा फोकस ठेवण्यासाठी अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहे। आणि ड्रग्ज प्रकरणाचा हा विषय राज्यामध्ये पेटलेला असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सावरी गावातील ड्रग्ज तस्करी प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून विरोधक राजकीय द्वेषातनं आरोप करत असल्याची प्रतिक्रिया प्रकाश शिंदेंनी दिली आहे। माझा जागेशी काही संबंध नाही। उभाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत। माझ्या जमिनीचा सातबारा 17/1 या क्रमांकाचा आहे। ही सातबारा आहे। अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे।